नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कच्ची दाबेली बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिले आपण बटाटे शिजायला टाकूया। दाबेलीसाठी आपण हे शेंगदाणे भाजून घेतले, लाल तिखट आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। छानपैकी असं टेक्स्चर येतं त्याने। हे बघा, आपण बटाटे चांगले उकडून आणि असे पूर्ण मॅश करून घेतलेत। आता आपण याची फोडणीची तयारी करूया। थोडेसे जिरे टाकायचे आणि कढीपत्ता आणि दाबेली मसाला, लाल तिखट टाकूया। इथे बटाटे मॅश केलेले, थोडीशी धना पावडर टाकूया चवीसाठी। हे आपण शेंगदाणे तेलामध्ये भाजून लाल तिखट टाकलं आहे याच्यामध्ये। नुसार मीठ टाकूया। छानपैकी असे आपण डाळिंब सोलून घेतलं आहे। असं त्याला चांगलं छान टेक्स्चर येण्यासाठी मस्त असे आपण डाळिंब टाकूया। त्याला असं प्रेस करून घ्यायचं छान। म्हणजे आपला मसाला छान झाला आहे। आता बटाट्याची जी कच्ची दाबेलीचं भाजी आहे, हे तुम्ही बघू शकता। आपण मस्त असं टेक्स्चर भाजी आपली छानपैकी तयार झाली आहे। याच्यावरती आपण अशी मस्त अशी शेव टाकूया आणि लिंबू पिळूया। एक नंबर होणार आहे आपली आता दाबेली। तुम्ही बघू शकता। दाबेलीचं बनवायला कच्ची दाबेली हे करूया। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडीशी शेव आणि डाळिंब टाकूया आणि आता आपण बटर टाकून परतून घेऊया। त्याला आहे छानपैकी असं आपली दाबेली परतून घेऊया। कच्ची दाबेली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला प्लेटमध्ये घेऊया आणि दुसरी पण दाबेली ठेवूया। मस्त छानपैकी चारी बाजूनं तिला अशी शेव लावून घ्यायची। वरतून थोडीशी शेव टाकूया, थोडीशी डाळिंब आणि कांदा, थोडी कोथिंबीर आणि अजून थोडंसं असं मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही, आपली छानपैकी अशी दाबेली झाली आहे आणि झटपट झाली। तुम्ही पण करून बघा। हे पहा, खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे तिला आणि मस्तपैकी हे बघा, सगळ्या बाजून आपण अशी शेव लावून घेतली आणि बॅटर मस्त छानपैकी असं तयार झालं आहे आणि बटरमधून चांगली क्रिस्पी बनवून घेतली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी। कच्ची दाबेली खूप छान लागते। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।